पण आहे एका बाजूला अमर जो दावेदारी पेश करतोय. मागचे दोन पर्व पाहिले तर क्वालिफायर मध्ये हा संघ जातो, परंतु क्वालिफायर मधून हा संघ पराभव होऊन बाहेर पडतो या स्पर्धेतून. परंतु आज दावेदारी पेश करणारा संघ असेल तर हा एक संघ राहिलाय, कारण सकाळ सत्रामध्ये झुंजार संघ जो दावेदारी पेश करणारा संघ होता, मागचे दोन पर्व ज्यांनी गाजवले होते तो संघ बाहेर पडला या स्पर्धेतून. आता मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर बाप्पा मोर्यासारखा एक बलाढ्य संघ ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक पारितोषिक पटकावलं होतं, टॉप 3 मध्ये पोहोचला होता, तोच बाप्पा मोर्या संघ सुद्धा या स्पर्धेतून बाहेर पडलाय. या वर्षी सुद्धा अमर संघाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. पहिल्या षटक हाताळण्यासाठी विश्वास यांच्यावरती विश्वास दाखवलाय. स्ट्राईकला ते करण, नॉन स्ट्राईक एंडला उदय. पहिला चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पुल केलाय, चेंडू गॅप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट होते. पवन कडून थोडीशी मिसफील्ड होते, परंतु एकाच धावाचे समाधान मानलं लागेल. या एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलंय. श्री गणेश केलाय तो करण भुजड याने. आता स्ट्राईकला गेलाय ते आक्रमक फलंदाज उदय पाटील. लोअर फुल्ड चेंडू यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. थोडीशी मिसफील्ड होते. एक धाव झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि चुकी करतोय शत्रुरक्षक. एक हलकीशी मिसफील्ड होते आणि त्याचाच परिणाम पाहिला तर 2 धावा कंप्लीट होताना पाहतात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आणि बोर्ड 3 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल विश्वासांचा उदयसाठी. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. समोरची साईड बघूया, एक साईड एक धाव कंप्लीट झालाय. पवन जोपर्यंत फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. जयेश नम यांचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या रंगमंचावर. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. मोठे फटके मारणे गरजेचं आहे, कारण धावसंख्याचा उच्चांक पहिला तर मोठा ठेवावा लागेल 3 षटकामागे. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहिला तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिसमिस आणि मोठा गडी मोठा मासा जाळायला लागलाय तो करण भुजड. बॅक टू डगआउट गॉन. या सटांकेडीचे करण भुजड आउट झाल्यानंतर एक स्टायलिश प्लेयर नकुल. यावेळेस पहिला तर इनसाइड आउट फटका खेळला, चांगला फटका ऑन साइडला. ऑफ साइडला एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न. उदय पाटील डेंजर एंडला होते, परंतु धाव कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. या षटकातील शेवट चेंडू असेल, मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. धावांचा उच्चांक पाहिला तर थोडस मंदगतीने चाललाय. लास्ट बॉल यावेळेस पाहिलं तर आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गाडी बाद होतोय. नकुल बॅक टू डगआउट गॉन. बाबा माल मनात बसेल पोरी गालात हसेल पोरी तीच
पाहिजे पोरी तीच पाहिजे. रोज रोज रमायला पाहिजे. या थँक्यू डीजे. थोडं स्टायलिश फटका खेळण्याच्या आमिष होता. नो लुक शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नकुल बाद होऊन परततोय. थोडस निराश वाटतंय नकुल स्वतःवरती सुद्धा, कारण जो फटका खेळायचा होता तो फटका खेळता नाही आला. त्याच कारणास्तव बाद होऊन तंबूत परतलाय. नवीन फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय निखिल भुजड यांना. पहिला चेंडू यावेळेस पहिला जरा पंचांकडे दाद मागतात. पहिला चेंडू आला निर्धाव, डॉट बॉल आलाय. ऋतिक बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ऋतिक यांना. पहिला चेंडू निर्धाव आलाय. ऋतिक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उदय पाटील. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता ऋतिक यांनी. हा कॅच चिपकायला पाहिजे होता, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे उदय पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज जर बाद झाला असता तर अमर संघावर थोडंसं दर्पण आलं असतं, परंतु एक जीवनदान मिळालंय उदय पाटील यांना. नेक्स्ट बॉल ऋतिक यांचा. 2 चेंडू निर्धाव आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला नाही. 1 धाव नक्की झाली. दुसरा प्रयत्न असेल का? नाही नाही, फक्त एकच धाव. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 7 या आकड्यावरती. थोडासा कान मंत्र देताना पाहतोय उदय यांना, कारण निखिल हार्दिक पांड्या आहे अमर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग नाही झाली तर बॉलिंग वरती आपला सामना किंवा फिल्डिंग वरती आपला सामना संघाला विजय मिळवून देतो तोच निखिल. लोअर फोल्डर चेंडू यावेळेस पाहिलं तर क्रॉस बेटर फटका आपण पाहतोय. पवन येतोय फ्रेम मध्ये. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केलंय. एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. अजून सुद्धा पाहिलं तर एकदम मंद गतीने धावसंख्या चालू आहे. एक फायटिंग टोटल उभा करायचं असेल तर 30 धावापर्यंत मजल मारावी लागेल अमर संघाला. यावेळेस पाहिलं क्रॉस बेटर फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू सरळ गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. या थँक्यू डीजे. षटकार खेचलाय. बघतोय का रागानं षटकार खेचलाय या वाघानं. षटकार आलाय मौकाच्या क्षणावरती. यावेळेस पहिल्यांदा स्क्वेअरकेटचा फटका पाहतोय आपण. 1 धाव कंप्लीट झालंय आणि एका धावावरती समाधान मानायला लागतंय. षटक संपलाय. दुसरं 2 षटकार समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 ऑन बोर्ड. या थँक्यू डीजे. यानंतर होणार सामना ओमकार साई संघाचे कर्णधार आणि बिंदास संघाचे कर्णधार विवेक गवारी. कुठे असतील तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ओमकार साई संघाचे कर्णधार इकडे आहेत निलेश करमोडा. तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. विवेक गवारी लवकरात लवकर यायचं आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी दीपक बुमरो येतोय बॉलिंग साठी. उदय पाटील अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती आहे. पहिला चेंडू यावेळेस पहिल्यांदा चांगला फटका सजवलाय ऑन साइडला. विश्वास थोडासा फॉर्म बॉल होता पाहतो. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. फायटिंग टोटल उभा करण्यासाठी कमीत कमी 30 धावांचा उच्चांक गाठावा लागेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फुटके येणं गरजेचं आहे या षटकामध्ये.
नेक्स्ट बॉल लोअर फुल्ड चेंडू होता. असं वाटते का आम्हीच दिलं होतं. लोअर फुल्ड चेंडू मौका होता परंतु तो मौकाचा फायदा नाही उचलता आला निखिल यांना. फुल टच चेंडू होता परंतु षटकारामध्ये कन्वर्ट नाही करता आला आणि एक सिंगल धाव फक्त घेता आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 ऑनबोर्ड. 4 चेंडूचा खेळ बाकी. दीपक पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय क्रॉस बेटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. धावा फक्त आणि फक्त 17 लागलेले आहेत. अमर संघ अडचणीमध्ये आलेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका संकट मोचनचं काम करू शकतो. एखादा मोठा फटका आपल्या संघाचा संकट मोचन संकट तारक हार कोण होईल बघूया. पुढचा 3 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका साधवलाय. अप्रतिम फटका. चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. धाव संख्या जाऊन पोहोचते 23-23 ऑनबोर्ड. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल पर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचेल. मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. नेक्स्ट बॉल उद्यासाठी. यावेळेस पहिला खोलगट टप्प्याचा चेंडू. एक धाव नक्की मिळेल. दुसरा प्रयत्न आणि बघता बघता रनआउट मध्ये निखिल परततोय. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मधील. चला विवेक गोवारी टॉस साठी यायचा आहे. नॉनस्ट्राईक एंडला उदयचे छोटे बंजू राज आपण पाहतोय. सोहोन यांना शेवटचा चेंडू असेल उदयसाठी. दीपक यांचा लास्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 24 धावा झाल्या तर 25 धावांचा एक आव्हान ठेवलाय. फायटिंग टोटल उभा केलाय. बघूया येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्याला माहिती पडेल कोणता संघ विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये जाईल. चला टॉस साठी यायचंय. 2 संघाचे कर्णधार ओमकार साई आणि बिंदास संघ. आदरणीय सन्माननीय अनिलजी कोम यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकचा कॉल होईल. एका बाजूला बिंदास संघाच्या कर्णधार विवेक असेल तर दुसऱ्या बाजूला निलेश असेल. काटाचा कॉल आहे. छाप आलाय. नाणेफेक जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतो दोघांना ऑल द बेस्ट करा. नाणेफेक जिंकलाय ओमकार साई संघाने. निलेश नाणेफेक जिंकलाय. काय स्वीकारतील तुम्ही? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ खर्च करत नाही. ऑल द बेस्ट तुम्हाला. विवेक जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? तुमच्या मनासारखाच लागला निर्णय. ऑल द बेस्ट होईल तुम्हाला सुद्धा. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की ओमकार साईने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बिंदास संघाला शतरंजसाठी आमंत्रित केलाय. ओ टू यू डीजे. बांधलेली गाठ आता बांधलेली गाठ ग तुझ्या माझ्या प्रेमाची नवी सुरुवात.
थँक्यू डीजे. चला सामना होता नाण्याची एक बाजू बघितली तर 25 धावांचा एक छोटंसं आव्हान डिफेंड म्हणजे असं पाहिलं तर एक फायटिंग टोटल उभा केलाय 25 धावांचा अमर संघाने. परंतु ते पार करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय विश्वास आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक यांना. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो निखिल भुजड. यस मॅच ऑन करायची आहे. पहिला चेंडू निखिल यांचा राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला तर फक्त आणि फक्त दिशा जाण्याचं काम केलं क्रिश किवर यांना पाहतोय. फेम मध्ये आपण एक सिंगल धाव घेताना पाहतोय. या सिंगलच्या मदतीने संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलंय अकाउंट ओपन केलंय विश्वास यांनी. नेक्स्ट बॉल निखिल यांचा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असलेला निखिल. पुढचा बॉल तेज तर्रार चेंडू होता. ऋतिकेनं समजलंच नाही चेंडू पडला कधी आणि गेला कधी. वाटते 140च्या स्पीडने हा चेंडू गेला असेल जवळजवळ. काय गोलंदाजी करतोय निखिल. संघ अडचणीत आहे. छोटस आव्हान ठेवलंय आपण. एक फायटिंग टोटल उभा केला 25 धावांचा. जर ते संपुष्टात आणायचं असेल डिफेंड करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर कोलगट्टा चेंडू एक धाव नक्की मिळाले. नकुल दुरून येतो धावत चांगला थ्रो होता आणि फक्त पाहिलं तर एकच आणि एकच धावावरती समाधान मला लागलंय. सिंगल सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलक पाहतोय आपण पुढे सरकते 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावर. जिकडे डबल होती तिकडे सिंगल झाली. चांगली रन बिटवीन द विकेट ठेवावी लागेल कारण हा सामना खूपच रंगतदार होणार आहे. रफ अँड टफ होणार आहे. कारण जी बॉलिंग लाईन युवा स्टार संघाकडे होती तीच बॉलिंग लाईन अमर संघाकडे सुद्धा आहे. करण भुजड असतील क्रिश क्युरे असतील बॉलिंगला. यावेळेस पाहिलं तर आपण स्लॉक्सीचा फटका खेळलाय. राहुल फेम मध्ये तो एक धाव नक्की झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चांगला थ्रो होता परंतु 2 धावा काही रोखू शकला नाही. थोडसे लेट थ्रो केला राहुल यांनी. थोडस लेट आले रिॲक्शन थोडस लेट आलं त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्याचा फलक पाहिला पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. निखिल भुजड पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस तेच तर हा चेंडू स्नॉटर डिलिव्हरी अप्रतिम चेंडू. चेंडू पडला आणि सबमरीन टाईप मधून गेलाय. याच कारणास्तव पाहिलं तर निखिल यांना पहिली गोलंदाजी देतात कारण एक चांगला गोलंदाज आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. लास्ट बॉल या षटकातील. फुल टॉस चेंडू होता. सोहन येतोय आणि सोहन करतोय चुकी. चेंडू त्याच्या हातामध्ये पोहोचला होता परंतु हा झेल सुटलाय. हा कॅच नाही तर हा मॅच सुटलाय. विश्वासारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. षटक संपलंय पहिलं. एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. बिनगडी बाद 6 धावा. सहा धावा झाल्यात. थोडासा वेळ जास्त खर्च होतोय. बारा बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना ऑन आहे.
नवीन गोलंदाज मिस्टर क्रिश क्युरे, एक डावकरता तो गोलंदाज उभरता सितारा. यावेळेस पहिला चेंडू हप्पीत चेंडू होता, पूल केलाय नकुलच्या डोक्याला, मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ सी मारेच्या पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. षटकार आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय ऋतिक यांनी, कोंडी तोडलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 6 धावा खर्च केले निखिल यांनी, परंतु या षटकामध्ये आक्रमण केलंय. नकुल यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला पाहिजे होता, परंतु नकुल यांनी झेल सोडलाय, सोहन यांनी झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असते क्रिकेटचं, परंतु पाहिलं तर 2 झेल ड्रॉप केल्यात आणि त्याचा फायदा पाहिला तर फलंदाजी करणाऱ्या टीमला झालाय. नेक्स्ट बॉल क्रिश यांच्यावरती आक्रमण केलं, पहिल्या चेंडू षटकार आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रिश. यावेळेस पाहिलं तर तेच तर चेंडू होता. कॉड बेंचसाठी रिव्ह्यू नाहीये, कॉड बेंचसाठी रिव्ह्यू नाहीये, एलबीडब्ल्यू आणि कॉड बेंचसाठी रिव्ह्यू नाहीये. कृपया करून ऑनफिल्ड जे अंपायर असतील त्यांचा जो डिसिजन असेल तोच फक्त निर्णय अंतिम राहील. कमबॅक केलंय क्रिशाने. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल होता, यावेळेस पुन्हा पुल केला, गॅप मध्ये चेंडू आहे. सोहन येतोय फुटबॉल पद्धतीने, चेंडू सरळ गेला सी मारच्या पार. 6 धावांसाठी षटकार. काय घडते इकडे, जे घडतंय तो विचित्र घडते. सोहन यांनी ट्राय केला होता, चेंडू मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. अडवण्याचा प्रयत्न केला होता सोहन यांनी, परंतु नशिबाची साथ मिळते फलंदाजी करणाऱ्या टीमला. चेंडू त्यांच्या बुटाला आदळून सरळ गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी. नेक्स्ट बॉल क्रिश यांचा. क्रिश थोडीशी दर्पणामध्ये आल्या, 7 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना ऑन आहे. यावेळेस पाहिलं तर नो लुक शॉट खेळलाय, चेंडू डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग रिझन मध्ये. 1 धाव नक्कीच कंप्लीट झाली, दुसरा प्रयत्न होता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 5 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे या षटकामध्ये पाहिलं तर पकड बसवलंय. 4 चेंडूचा खेळ झाला, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. मॅच फिनिश करण्याचं काम करणार नक्कीच ऋतिक. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स होता, त्याच कारणासोबत निर्धाव चेंडू आलाय पुन्हा एकदा. हे चेंडू अगोदर हाताळायला पाहिजे होते, कारण सामना आता जवळजवळ बॅटिंग करणाऱ्या संघाच्या साईडून झुकलेला पाहतो आपण. हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल जाईल. यास हा डॉट आलाय. मॅच ऑन आहे आता. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. मॅच ऑन आहे, पिच्चवर ऑन आहे. यास डीजे.
मॅच ऑन आहे. 6 चेंडू 5 धावा. काल सुद्धा 6 चेंडू 5 धावा पाहिजे होत्या आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन गेला होता प्रशांत. गोलंदाज प्रशांत होता तेव्हा, परंतु आता सोहन आहे. सोहन यांना चांगलं काम करावं लागेल. आपला संघ अडचणीत आहे. आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सोहनला करावं. पहिला चेंडू विश्वासाठी हाफ ट्रॅकर बॉल फटका बसलाय. चेंडू हवेत आहे बराच काळ. नकुल येतोय चेंडू खाली आणि नकुल पुन्हा एकदा करतो चुकी. 2 धावा कंप्लीट करतात आणि काय गचाळ थ्रो पाहतो आपण. 3 धावा कंप्लीट केल्यात. कॅचेस विन द मॅचेस. नकुल यांच्याकडून चुकी होते, चुकी होते, चुकी होते. आज नकुलला झोप लागणार नाहीये. 3 धावा आल्यात. हा झेल महत्वाचा होता. हा कॅच महत्वाचा होता. जरा कॅच घेतला असता समीकरण 5 चेंडू 5 वरती आला असता. परंतु सुद्धा अजून मॅच ऑन आहे. सोहन यांना कमबॅक करावं लागेल. नेक्स्ट बॉल सोहन यांचा. यावेळेस पहिला जागा बनवून खेळलाय. फक्त पॉइंटला दिशा दिली आणि सामना जिंकलाय तो युवा स्टार पुईगाव संघ. हळलक 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 अमर संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. नशिबाची साथ तुम्हाला मिळाली नाही.